अभ्यासात हुशार असलेला पंजाब 10वी पास झाला। लागलीच त्याने वरुड येथील शेतकी शाळेत प्रवेश घेऊन ग्रामसेवकाचा डिप्लोमा पास केला। याच वेळी पंजाब BA झाला, MA झाला। अथक प्रयत्नानंतर पंजाबला ग्रामसेवकाची नोकरी लागली। तो भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यात रुजू झाला। आज ते विस्तार अधिकारी म्हणून दिग्रस येथे कार्यरत आहेत। दुसरा मुलगा 12वी पास झाला, तो साखर कारखान्यात नोकरीला लागला। माय सुंदलबाईने आपल्या दोन्ही मुलींचे लग्न करून दिले। माय सुंदलबाईच्या कष्टाचं चीज झालं। तांड्यामध्ये झोपडी वजा घरात राहणाऱ्या पंजाबराव चव्हाण यांनी आता पुसद येथे अत्यंत देखणं घर बांधलं आहे। मात्र हे वैभव पाहायला पंजाबरावचे वडील लालसिंग आज हयात नाहीत। याची सल आई सुंदलबाईला नक्कीच आहे। वाचनाची आवड असलेल्या पंजाबने आपल्या आईने घेतलेल्या कष्टाची जाण ठेवली। त्याने आपल्या आईचा संघर्ष लिहून काढला आणि नाव दिलं याडी, अर्थातच आई। आईचा कष्टमय प्रवास याडी नावाने लिहून काढणारे पंजाबराव चव्हाण आता याडीकार म्हणून ओळखले गेले। यासाठी त्यांना असंख्य पुरस्कार मिळाले। आजच्या विभक्त कुटुंब पद्धतीमध्ये अनेक जण आईला वृद्धाश्रमाची वाट दाखवतात, मात्र पंजाबराव चव्हाण यांनी आईलाच दैवत मानून आपल्या कुटुंबापासून वेगळं होऊ दिले नाही। आजही हा परिवार आपल्या याडीला म्हणजे माय सुंदलबाईला सोबत घेऊन दररोज एकत्र जेवण करतात। हे चित्र सुखद धक्का देणारं आहे, यात शंकाच नाही। मला भाकरी भेटली नाही, लोकांच्या निंदाला जायचं तर पदरावरी भाकरी आणून मोठ्या पोरगाला सगळं लेकराला एवढे घास द्यायचे। माझ्या मुलाला मी दोनाला म्हणायचे, मी एकली काम करतो बापा, उपाशी तुपाशी राहून पण तुम्ही शाळा शिका। हॉटेलमध्ये उभा राहायचं असं मी जाऊन 2 रुपये घेऊ, 8 दिवस का मजुरी करू, 50 पैसे मजुरी, तर उभा राहायचा तर मला डोळ्यात पाणी यायचं। त्याला 1 रुपया द्यायचा, ते तिकडे रडत जायचं, मी इकडे रडत द्यायची। माय सुंदलबाई, तू आपल्या मुलांना सुशिक्षित केले, सुसंस्कारित केले। माय तू धन्य आहेस, माय तू धन्य आहेस।